मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते श्री एकनाथजी शिंदे साहेब, सर्व मान्यवर पदाधिकारी, माझे वडीलधारी सहकारी उपस्थित सर्व माता भगिनी तसेच तरुण मित्र यांना साहिल देवीदास चौगलेचा नमस्कार। राजकारणात आल्यावर खुर्चीचा मोह हा सर्वांनाच होतो। मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री हे उच्च पद भोगत असताना एक सामान्य कार्यकर्ता सच्चा शिवसैनिक बनून लोकांचे कामं करताना साहेबांना जवळून पाहण्याचं भाग्य मला लाभले। साहेबांची कार्य करण्याची क्षमता, तात्पर्य, धाडकीचे निर्णय, मदतीची भावना पाहून साहेब मी प्रभावित झालो। नेता हा घरी नाही तर लोकांच्या दारी शोभतो हे साहेब तुम्ही दाखवून दिलं। साहेब तुमच्यासारखा धाडतीचा मुख्यमंत्री देशभरात कोणत्याही राज्याला लाभला नाही। आपल्या महाराष्ट्राचे सौभाग्य आहे की तुमच्यासारखा कर्तव्यशील मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभला। आज आपले पाय साईनाथवाडीला लागले। मला खात्री आहे आता या साईनाथवाडीची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही। साहेब तुम्ही आम्हाला बळ द्या। ऐरोलीच्या प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये आम्ही तुमचे मावळे बनून तुमच्या मार्गदर्शनाखाली भगवा फडकल्याशिवाय गप्प बसणार नाही। साहेब जर तुम्हाला आठवत असेल तर 20 वर्षापूर्वी अशाच लोकांच्या गर्दीमध्ये तुम्ही माझ्या वडिलांचा, देवदास चौगले यांचा प्रवेश घेतला होता। मी त्यावेळी फक्त 7 वर्षाचा होतो। आमच्या दुर्दैवाने काळाने घात केला। या मंदिराची पाहणी करत असताना त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। माझ्या आजूबाजूला काय चाललंय हे मला कळत होतं, पण काय समजण्याचे वय नव्हतं। मधला काळ हा काही न समजता अल्लड होता। खूप वाईट प्रसंग अनुभवले। नव्याने उभा राहताना कधी चुकलो, पडलो, धडपडलो, पण कधीही खचलो नाही। राजकारणात, समाजकारणात या वातावरणात मी लहानाचा मोठा झालो। वडिलांच्या पुण्याई तसेच त्यांच्या समाधीतल्या मदतीने, सहकार्याच्या वृत्तीने मला नव्याने समाजकारणात घेऊन आले। एक समाजसेवक म्हणून मी कार्यरत झालो। साहेब जेव्हा जेव्हा चौगल्यांच्या खानदानामधून कोणी इतिहास घडवण्याचा प्रयत्न केला त्याचा घात करण्यात आला। हा अपूर्ण इतिहास मला पूर्ण करायचा आहे। आज तुमच्या समोर हा साहिल देवीदास चौगले निर्भयपणे व खंबीररित्या ठाम उभा आहे, तो फक्त शिंदे साहेब तुमच्यामुळे। साहेब इथं उपस्थित असलेले सर्व लोकांनी मला आपलं मानलं आहे। ही गर्दी साहिल चौगलेच्या प्रेमापोटी झाली आहे। इथं कोणालाही पैसे देऊन आणलं गेलेलं नाही साहेब। ही लोक माझी आहेत आणि मी त्यांचा आहे। साहेब तुमचा आशीर्वादाचा हात सतत माझ्या डोक्यावर राहून द्या। तुम्ही फक्त लढ माना आणि आम्ही तयार। ज्या जनतेमुळे आणि ज्या माझ्या शिंदे साहेबांसारख्या देवामुळे मी इथं आहे त्यांच्यासमोर मी नतमस्तक होतो। साहिल देवीदास चौगुले या युवा कार्यकर्ते